नमस्कार, मी रोहिणी. स्वागत आहे तुमचं रोहिणी एस टी किचनमध्ये. आज मी बनवणार आहे गव्हाची खीर. गव्हामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात, त्यामुळे पचनासाठी ही खीर अतिशय उत्तम मानली जाते. आणि माझ्या सासूबाईंच्या पद्धतीने मी ही खीर बनवणार आहे. खीर बनत आल्यानंतर खीर आळून येण्यासाठी किंवा चवदार होण्यासाठी खिरीमध्ये शेवटी काय टाकलं पाहिजे हे माझ्या सासूबाईंनी मला सांगितलेलं आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर गव्हाची खीर बनवण्यासाठी मी घेतलेले आहेत 1 ग्लास गहू. गहू स्वच्छ धुवून घ्या आणि लगेच पाण्यातून काढून गव्हातील पाणी निथळण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ठेवून द्या किंवा एखाद्या चाळणीत ठेवून द्या, म्हणजे पाणी व्यवस्थित निथळलं जाईल. पाणी निथळलं की गहू उन्हामध्ये न ठेवता घरातच अर्ध्या तासासाठी गहू हडकण्यासाठी ठेवून द्या आणि त्यानंतर गहू सडायला घ्यायचे आहेत. गहू एकदम कडक न वाळवता थोडासा ओलसर असला पाहिजे. पूर्वीच्या काळी उकळावर गहू सडले जायचे, तर इथे मी मिक्सरवर फिरवून घेणार आहे. कमी स्पीडवर अर्ध्या मिनिटासाठी मिक्सर बंद चालू करायचे आहे. जास्त जर फिरवलं गेलं तर गव्हाचे तुकडे होऊ शकतात. हळू फिरवल्यामुळे गव्हावरची साल निघून जाते. अशा प्रकारे मिक्सरवर मी गहू सडून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हाताला गव्हाची साल लागत आहे, म्हणजेच गहू छान सडले गेले आहेत. आता गहू सुपात किंवा ताटात घेऊन फटकून घ्यायचे. फटकून घेतल्यानंतर गव्हाची तांब बाजूला निघाली आणि अख्खे गहू राहिलेले आहेत. कुकरमध्ये अंदाजाने 2.5 ते 3 तांबे पाणी मी उकळी येण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि पाण्याला उकळी आली की त्यात गहू टाकायचे आणि चमच्याने छान हलवून उकळी आली की कुकरचं झाकण लावून घ्या. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये गहू छान शिजतात. गहू शिजल्यानंतर पाणी बरोबर झाल्यामुळे खिरीतले पाणी काढायची इथे गरज पडली नाही आणि आता खिरीसाठीचे गहू छान शिजलेले आहेत. आणि आता खीर करण्यासाठी पातेल्यात तूप टाकून घ्या आणि शिजलेली खीर पातेल्यात टाकून घ्या. गहू शिजत असताना त्यात अर्धी वाटी तांदूळ टाकायचे होते, ते माझ्याकडून टाकायचे राहिले. हे लक्षात आल्यावर मी लगेच अर्धी वाटी तांदूळ भिजू घातले आणि शिजलेली खीर पातेल्यात टाकल्यानंतर मी आत्ता हे तांदूळ यात टाकलेले आहेत. तांदूळ शिजले जावेत म्हणून कमी गॅसवर झाकून ही खीर मी शिजू दिली. ही खीर डागू शकते किंवा करपू शकते आणि त्यामुळे पूर्ण खिरीला त्याचा वास लागू शकतो, म्हणून ही खीर सतत हलवायची आहे. खीर शिजली की त्यात 1 ग्लास गूळ टाकून घ्या. गूळ शक्यतो किसून टाकायचा आहे आणि त्याचे खडे असतील तर ते व्यवस्थित फोडून घ्या आणि खिरीमध्ये गूळ एकजीव करून घ्या. खिरीमध्ये गुळाचा खडा राहू नये म्हणून मी खीर हाटून घेतली आणि आता गूळ खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आणि आता सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे यात अर्धी वाटी गव्हाचं पीठ अशा प्रकारे टाकायचं आहे. हे पीठ टाकल्यामुळे खीर आळून येते, खिरीला घट्टसरपणा येतो आणि खीर चवदार लागते. हे पीठ टाकले की इलायची पावडर आणि खोबऱ्याचे काप टाकून खीर कमी गॅसवर परत एकदा शिजवून घ्या. पारंपरिक पद्धतीने बनवलेली गव्हाची खीर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.